मेडिसिनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर इन्फेक्शियस डिसीजेस आणि HIV मेडिसिनमध्ये स्पेशलायझेशन मेसेज द्यायचं म्हटलं तर यावर्षी जशी WHO ची आपली स्लोगन आहे माय हेल्थ माय राईट. सो माझा मेसेज असेल की या राईटच्या अंडर बऱ्याच गोष्टी येतात, पण आय थिंक एक महत्त्वाची गोष्ट जी आजकालच्या या इन्फॉर्मेशनच्या जमान्यात महत्त्वाची आहे ती म्हणजे की वी शूड स्टे इन्फॉर्म्ड टू स्टे हेल्दी. म्हणजे लोकांनी स्वतःच्या आरोग्याबद्दल जास्तीत जास्त जागरूक होण्याची गरज आहे. आम्हाला खूप बरं वाटलं, फायदा झाला, कदाचित आम्ही लवकर भेटलो असतो तर बरं झालं असतं. आणि असे जेव्हा पेशंटचे पॉझिटिव्ह फीडबॅक मिळतात दॅट आय थिंक इज अ बिगर अचिव्हमेंट. नमस्कार, मी अमित मुंडिक 5Kमध्ये आपलं स्वागत आहे. नॅशनल डॉक्टर डे निमित्त आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर पियुष चौधरी सर. सर नमस्कार. नमस्कार. सर तुमचं स्पेशलायझेशन कशामध्ये झालेलं आहे? सो मी बेसिकली मेडिसिनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर इन्फेक्शियस डिसीजेस आणि HIV मेडिसिनमध्ये स्पेशलायझेशन केलेलं आहे. सर नॅशनल डॉक्टर डे निमित्त तुम्ही काय मेसेज द्याल आणि तुम्ही डॉक्टर झालात याचं श्रेय कोणाला देणार? ओके. सो बेसिकली नॅशनल डॉक्टर्स डेबद्दल मेसेज द्यायचं म्हटलं तर यावर्षी जशी WHO ची आपली स्लोगन आहे माय हेल्थ माय राईट. सो माझा मेसेज असेल की या राईटच्या अंडर बऱ्याच गोष्टी येतात, पण आय थिंक एक महत्त्वाची गोष्ट जी आजकालच्या या इन्फॉर्मेशनच्या जमान्यात महत्त्वाची आहे ती म्हणजे की वी शूड स्टे इन्फॉर्म्ड टू स्टे हेल्दी. म्हणजे लोकांनी स्वतःच्या आरोग्याबद्दल जास्तीत जास्त जागरूक होण्याची गरज आहे. आणि त्याच प्रकारे आपण जर का जागरूक असू आपल्या आरोग्याबद्दल तर योग्य त्या हेल्थकेअर रिलेटेड सुविधांचा फायदा घेऊ शकू. आणि डॉक्टर बनण्याबद्दलचं श्रेय म्हटलं तर सगळ्यात जास्त जातं माझ्या आईवडिलांना. सो त्यांच्या गायडन्समुळे, त्यांच्या सपोर्टमुळे मी आज जे काय ते बनवू शकलो. सो सगळ्यात जास्त श्रेय त्यांना जातं. ओके. आणि सर तुमच्या फील्डमधली आतापर्यंतची सर्वात मोठी अचिव्हमेंट कोणती आहे? होईल तशा अचिव्हमेंट बऱ्याच आहेत. सो मेडिकली बघितलं तर म्हणजे प्युअरली अकॅडमिक अचिव्हमेंट म्हटली तर DNB मेडिसिनमध्ये मी इंडियात फर्स्ट येऊन जे गोल्ड मेडल मिळालं ती अचिव्हमेंट म्हणू शकतो. बट ऑन अ मोर फिलॉसॉफिकल फ्रंट किंवा जे रुटीन प्रॅक्टिसमध्ये म्हटलं तर बेस्ट अचिव्हमेंट ती असते जेव्हा पेशंट येऊन किंवा पेशंटचे नातेवाईक येऊन फीडबॅक देतात की सर तुम्हाला भेटून आम्हाला खूप बरं वाटलं, फायदा झाला, कदाचित आम्ही लवकर भेटलो असतो तर बरं झालं असतं. आणि असे जेव्हा पेशंटचे पॉझिटिव्ह फीडबॅक मिळतात दॅट आय थिंक इज अ बिगर अचिव्हमेंट. ओके. सर तुमची पर्सनल लाईफ आणि हॉस्पिटलमधली लाईफ याचं बॅलन्स म्हणजे जे तारांबळ तुमचे होते तर कसं बॅलन्स करता याला? हा नेहमीच एक थोडा डायसी विषय असतो, पण आय थिंक यामध्ये एक गोष्टीचा हेल्प होतो की माझी वाईफ डॉक्टर नाही आहे. सो त्यामुळे ऑटोमॅटिकच थोडा वर्क लाईफ बॅलन्स ठेवायला तिच्याकडनं भरपूर एन्करेजमेंट आणि सपोर्ट मिळतो. आणि दुसरं असं आहे की ॲट द एंड ऑफ द डे जर मला जास्तीत जास्त ड्युरेशनसाठी पेशंट्सची सेवा करायची असेल तर त्याकरता पहिले माझं स्वतःचं आरोग्यही नीट असणं तितकंच गरजेचं आहे. आणि त्यामुळे रेग्युलर म्हणजे एक्सरसाइज आणि पुरेशी रेस्ट घेणं हे माझ्या स्वतःकरता तितकंच महत्त्वाचं आहे जितकं मी माझ्या पेशंटला त्याबद्दल सांगतो. थँक्यू सर. तर हे होते आपल्यासोबत डॉक्टर पियुष चौधरी.